नमस्कार मैत्रिणींनो, ज्योतिष किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। आज आपण इथं उपवास सोडण्यासाठी एक खास रेसिपी पाहणार आहोत। बिना तेलकट पुऱ्या आणि हॉटेल रेस्टॉरंट सारखा डाळ तडका। अगदी एकदा बनवला तर पुन्हा पुन्हा नक्की बनवणार। चला तर मग रेसिपीकडे वळूया। सर्वात प्रथम मी इथं 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता याच्यातच आपण एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत, तो आहे रवा। 1 वाटी रवा घेतलेला आहे। मी इथं 2 वाटीसाठी 1 वाटी रवा घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता हे छान मिक्स करून घेऊन नंतर हा आपल्याला पिठाचा गोळा असा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे। अगदी असा जरा मऊसूद गोळा मळायचा आहे, अगदी कठीण मळायचा नाही। आता गोळा साईडला ठेवूया। डाळ तडक्यासाठी मी इथं कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये अर्धी वाटी तूर डाळ, अर्धी वाटी मूग डाळ आणि दोन्ही डाळींच्या अर्ध मी इथं तांदळाचं प्रमाण घेणार आहे। बघा, ज्यावेळी आपण हॉटेलमध्ये डाळ तडका खातो त्यावेळी तिथे तांदळाचा वापर केलेला असतो डाळीमध्ये, त्यामुळे ती डाळ खूपच छान लागते। 1 टोमॅटो चिरून घातलेला आहे। लसणाच्या 7-8 पाकळ्या आहेत। 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या लालसर आहेत। इथं बेसिक मसाले घालणार आहे। धनेपूड, जिरेपूड, जिरी मोहरी, हळद, लाल तिखट आणि थोडासा घरगुती मसाला, असे मसाले आपण इथं घातलेले आहेत। आता काय करायचं आहे, ज्यावेळी आपण ही डाळ शिजवून घेणार त्यावेळी या डाळीची अर्धी शिट्टी जास्त करायची। 1 चमचा तेल आणि थोडंसं चिमूटभर हिंग घातलेलं आहे। आता याच्यामध्ये थोडंसं अगदी डाळी शिजण्यापुरतंच पाणी घालायचं आहे। मी इथं अर्धा तांब्याच्या वरती पाणी घातलेलं आहे, म्हणजेच मी इथं 300 ग्रॅम इतकं पाणी घातलेलं आहे। आणि आता ते सगळं मिक्स करून घेऊन कुकरचं झाकण लावून याच्या आपल्याला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। अगदी रेस्टॉरंट किंवा पंक्तीला जशी डाळ मिळते तशी डाळ आज आपण इथं बघणार आहोत। आता कणिकसुद्धा आपली छान मळून तयार आहे। आता पुन्हा एकदा काय करायचे, कणिक थोडीशी मळून घ्यायची। बघू शकता तुम्ही किती मऊसूद झालेली आहे। रवासुद्धा अगदी भिजून व्यवस्थित तयार आहे। आता ज्यावेळी आपण या पुऱ्यांमध्ये रवा वापरतो त्यावेळी काय होतं की पुरी कसलंही तेल पकडत नाही। आता हे गोळे बनवून घेतलेले आहेत। आता चपाती लाटून घेऊया। तुम्हाला ज्या आकाराच्या पुऱ्या पाहिजेत त्या आकाराचं तुम्ही एखादं भांडं घेऊन ही चपाती लाटल्यावर ते कट करू शकता। मी इथे एका डब्याचा वापर करणार आहे। अगदी सोपी पद्धत आहे, जगातील सोपी पद्धत म्हटलं तरीही चालेल। अगदी गोलाकार देखील येणार आणि तुम्ही बघू शकता अजिबात पिठाचा जास्त वापर न करता आपण इथे या पुऱ्या तयार केलेल्या आहेत। मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते, तोपर्यंत आपल्या कुकरचे शिट्टे देखील झालेले आहेत। आता पुऱ्या सर्व तयार आहेत। आता तळून घेऊया। मी इथं लोखंडाच्या कढईचा वापर करते पुऱ्या तळण्यासाठी, कारण तेल जळत नाही। आता बघा, अगदी टम्म फुगून पुरी तयार आहे, तुम्ही बघू शकता। आणि मी तुम्हाला शेवटी दाखवणार पण आहे आपण तेल किती घेतलेलं आणि किती राहिलं आहे आणि त्याच्यात गाळ साचलेला आहे की नाही। हे बघा, अगदी व्यवस्थित पुरी तयार होते। तुम्ही बघू शकता कसलीही तेलकट ही पुरी होत नाही। अशाच आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया। हे बघा, सर्व पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत। अगदी सर्वच पुऱ्या आपल्या टम्म फुगलेल्या आहेत। तुम्ही ही पद्धत पुऱ्या करण्यासाठी नक्की वापरा। घरात जर तुमच्या कोणी पुऱ्या खात नसतील तर नक्कीच आवडीने या पुऱ्या पुन्हा पुन्हा करण्यासाठी तुमच्याकडे डिमांड नक्की करणार। आता या पुऱ्या तुम्ही 1 ते 2 तास जरी अशाच ठेवल्या तरी त्या तशाच राहणार, पाहू शकता। आता तेल देखील दाखवते तुम्हाला मी किती घेतलेलं। अगदी गाळाचं अजिबात प्रमाण नाही आहे। डाळीसुद्धा व्यवस्थित शिजून तयार आहेत। ज्यावेळी तांदळाचा वापर आपण या डाळींमध्ये करतो त्यावेळी या डाळीला खूप छान चव येते। काय करतात, मोठ्या मोठ्या हॉटेल रेस्टॉरंटमध्ये सुद्धा थोडेसे तांदूळ या डाळींमध्ये वापरलं जातं, म्हणून ही डाळ अगदी आपल्याला चविष्ट लागते, अगदी भन्नाट लागते। आता डाळ शिजून तयार आहे, तर आपण इथं आता तडक्याची जी आहे ती तयारी करूया। मी इथं काय केलेलं आहे, तडक्यासाठी थोडासा लसूण घेतलेला आहे, 2 लाल मिरची घेतलेली आहे, कढीपत्ता आणि कोथिंबीर, एका
तडका पॅनमध्ये आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे। प्रथमतः घालायची आहे मिरची, नंतर घालणार आहोत आपण याच्यामध्ये कढीपत्ता आणि मग घालणार आहोत लसूण। अगदी लसूण चांगला कडकडीत व्हावा, नंतर कोथिंबीर घालून याला छान प्रकारे असा तडका देऊन घेणार आहोत। बनलेला आहे हॉटेल रेस्टॉरंटसारखा हा आपला डाळ तडका। एकदा ही रेसिपी तुमच्याकडे नक्की ट्राय करून बघा। अगदी हॉटेलमध्ये कुणीही न जाता घरी तुमच्याकडेच डिमांड करणार। नंतर थोडीशी कोथिंबीर वरून पेरून घ्यायची आहे आणि हलवून साईडला ठेवून द्यायचे। आता ज्यावेळी तुम्हाला ही डाळ खायची त्यावेळी तुम्ही गरम करू शकता आणि खाऊ शकता। तर इथं तयार आहे आपला डाळ तडका आणि टम्म फुगलेली ही न तेलकट पुरी। तर माझी ही आजची रेसिपी पुऱ्यांची आणि डाळ तडक्याची हॉटेल स्टाईल तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा। हे बघा, इथं मी जिरा राईस देखील बनवलेला आहे, त्याच्यावर ही डाळ घातलेली आहे। अगदी आपल्याला हॉटेलला गेल्यासारखा फील येतो। ही टम्म फुगलेली पुरी, हा डाळ तडका। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ही रेसिपी तुमच्याकडे नक्की ट्राय करा। रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी ज्योतिष किचनला सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।